विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा अर्थनियोजन या धड्यातील सराव संच 4.3 पाहणार आहोत. बघा, 4.3 मधले आपल्याला सोडवण्यासाठी जी सूत्र आवश्यक आहेत ती आधी आपण बघूयात. बघा, सूत्र आहेत. पहिले बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत, म्हणजे बाजारभाव आणि दर्शनी किंमत समान असते. त्याच्यानंतर बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य, म्हणजे एखादी गोष्ट आपण जास्त पैसे देऊन जेव्हा विकत घेतो ते आपलं अधिमूल्य, म्हणजे बाजारभाव दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. अवमूल्य म्हणजे आपलं नुकसान झालेलं. अवमूल्य बरोबर दर्शनी किंमत वजा बाजार भाव. त्याच्यानंतर गुंतवणूक बरोबर बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या, म्हणजे किती शेअर्स गुंतवलेत त्याला बाजारभावाने काय करायचं, गुणायचं. तसेच एकूण दर्शनी किंमत बरोबर एका शेअर्सची दर्शनी किंमत गुणिले शेअर्सची संख्या. नंतर लाभांश दर्शनी किंमत, म्हणजे दर्शनी किंमतीवर किती लाभांश आहे तो काढायचा, म्हणजे दर्शनी किंमत गुणिले दर्शनी किंमतीवर लाभांश गुणिले 100. समजा 20% असेल, 30% असेल, मग 30/100, 40/100 याप्रमाणे. आणि परताव्याचा दर बरोबर एकूण मिळालेला लाभांश भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 100. या सूत्रानुसार आपल्याला 4.3 सोडवायचा आहे. आता 4.3 मधील आपला पहिला प्रश्न आहे. बघा, पुढील तक्ता योग्य संख्या किंवा शब्द लिहून पूर्ण करा. बघा, 100 रुपये दिला आहे. इथं मूल्य प्रकार सममूल्य आहे. सममूल्य म्हणजे समान आहे. मग बाजारभाव पण किती असणार आहे, 100 रुपये. कारण की बाजारभाव आणि दर्शनी किंमत कशी असते, समान असते. मी मगाशी सूत्रामध्ये तुम्हाला दाखवलं. आता इथं बघा, पुढं दर्शनी किंमत दिली नाही, अधिमूल्य दिलं आहे 500 रुपये आणि बाजारभाव किती झाला आहे, 575. मग बाजारभावाची किंमत काय, बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. अधिमूल्य किती आहे, 500 रुपये आणि बाजारभाव किती आहे, 575 रुपये बाजारभाव आहे. दर्शनी किंमत माहीत नाही आपल्याला. त्याच्यानंतर अधिमूल्य किती आहे, 500 रुपये अधिमूल्य दिले. 500 अधिक आहे, तिकडे आल्यानंतर वजा, म्हणजे दर्शनी किंमत बरोबर 575 वजा 500 म्हणजेच किती उरले, 75 रुपये. म्हणजे इथं आपलं रिकाम्या जागा किती येणार आहे, 75 रुपये. आणि पुढं सांगितलं बघा, दर्शनी किंमत त्या वस्तूची 10 रुपये, पण तो बाजारभावाला ती वस्तू फक्त 5 रुपयालाच विकली, म्हणजे नफा झाला. म्हणजेच इथं काय येणार आहे, अवमूल्य. काय येणार, अवमूल्य. किती रुपयाचं अवमूल्य झालं, 5 रुपयांचं. म्हणजेच त्याला व्यवहारात काय झाला, तोटा झाला. पुढचा प्रश्न बघूयात आता आपण. बघा प्रश्न, बाजारभाव 80 रुपये होता तेव्हा अमोलने 100 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स विकत घेतले. त्या वर्षी कंपनीने 20% लाभांश दिला, म्हणजे जे शेअर्स विकत घेतले त्याच्यावरती 20% काय दिला, लाभांश दिला. तर गुंतवणुकीवर परताव्याचा दर काढा. ज्या किमती दिल्या ते लिहून घेऊया. बाजारभाव बरोबर 80 रुपये दर्शनी किंमत किती रुपये, 100 रुपये. शेअर्सची संख्या बरोबर 50 आणि लाभांश किती आहे, लाभांश बरोबर 20%. मग आता आपण अमोलने केलेली आधी गुंतवणूक काढून घेऊया. अमोलने केलेली गुंतवणूक बरोबर बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या गुणिले शेअर्सची संख्या. बाजारभाव किती रुपये होता, 80 रुपये गुणिले शेअर्सची संख्या किती आहे, 50. 8×5 = 40 आणि वरचे 2 शून्य. केलेली गुंतवणूक किती रुपये आली, एकूण 4000 रुपये. मग पुढं काय सांगितलं आहे बघा, दर्शनी किंमत काढावी लागेल. मग एका शेअर्सची दर्शनी किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल, दर्शनी किंमत गुणिले शेअर्सची संख्या. मग एका शेअर्सची दर्शनी किंमत इथे एकूण शेअर्सची दर्शनी
किंमत बरोबर दर्शनी किंमत गुणिले दर्शनी किंमत गुणिले शेअर्सची संख्या. दर्शनी किंमत किती आहे 100 गुणिले शेअर्सची संख्या 50. 5 एक्के 5 आणि वरचे किती शून्य 3 शून्य 5,000 रुपये. मग एकूण दर्शनी किंमतीवर किती टक्के लाभांश आहे 20%. एकूण दर्शनी किंमतीवर 20% लाभांश. मग लाभांश बरोबर दर्शनी किंमत 5,000 गुणिले 20% म्हणजेच 20/100. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. 5 दुने 10 आणि वरचे किती शून्य 2 शून्य. लाभांश किती रुपये आला 1,000 रुपये. मग परताव्याचा दरचं सूत्र काय आपण परताव्याचा दर बरोबर एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 100. मग एकूण लाभांश किती झाला आहे 1,000 रुपये. त्याने एकूण किती रुपये गुंतवले होते 4,000 रुपये आणि गुणिले 100. बघा 1 2 3 ह्या 3 शून्याला वरचे 3 शून्य गेले. 4ला 100ने भागलं 4 एके 4 4 दुने 8 उरले 2 4 पंचे 20. परताव्याचा दर किती आला 25%. म्हणून परताव्याचा दर बरोबर 25% आहे. बघा पुढचा प्रश्न आहे. जोसेफ यांनी खालीलप्रमाणे शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर त्यांनी केलेली एकूण गुंतवणूक काढा. बघा 3 कंपनीमध्ये त्यांनी गुंतवणूक केली. पहिली कंपनी एमध्ये दर्शनी किंमत 2 रुपये आधी मूल्य 8 रुपये म्हणजे 2 रुपये किमतीच्या आधी 18 रुपये देऊन ते शेअर्स खरेदी केलेत आणि एकूण शेअर्स किती आहेत 200. दुसरी बी कंपनी आहे तिचा बाजारभाव 500 रुपये आणि एकूण किती खरेदी केलेत शेअर्स 45. आणि कंपनी सीमध्ये बाजारभाव 10,540 रुपये आणि फक्त एक शेअर्स काय केला आहे खरेदी केलेला आहे. आधी आपण कंपनी एचं काढूया. कंपनी एचा आधी बाजारभाव काढूया. बाजारभाव बरोबर काय सूत्र आहे दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. दर्शनी किंमत किती आहे 2 रुपये अधिक अधिमूल्य 18 बरोबर किती रुपये झालं 20 रुपये. मग कंपनी एमधील गुंतवणूक बरोबर बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या. बाजारभाव किती रुपयाला 20 गुणिले शेअर्सची संख्या किती आहे 200. बघा इथं 2 दुने 4 आणि 1 2 3 शून्य 1 2 3 शून्य. मग कंपनी एमधील एकूण गुंतवणूक किती रुपये झाली 4,000 रुपये. मग आता कंपनी बी मधला 5,000 रुपये बाजारभाव दिलेला आहे आणि एकूण किती शेअर्स आहेत 45. मग कंपनी बी मधील गुंतवणूक बरोबर बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या. बाजारभाव किती आहे 500 गुणिले शेअर्सची संख्या 45 गुणाकार करूया 5 5 25 हातच्याले 2 5 20 20 आणि 2 22 आणि वरचे 2 शून्य 22,500 रुपये. असं रुपये अगोदर लिहिले तरी चालतात. आणि नंतर तिसरं आहे कंपनी
आता कंपनी सी मध्ये पण आपल्याला बाजारभाव आणि शेअर्स दिलेले आहेत. मग कंपनी सी मधील गुंतवणूक, कंपनी सी मधील गुंतवणूक बरोबर बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या. बाजारभाव किती आहे? 10,540 गुणिले शेअर्स संख्या 1. 10,540 एके 10,540. मग कंपनी सी मधील पण गुंतवणूक किती आली? 10,540. मग त्यांनी केलेली एकूण गुंतवणूक, मग जोसेफ यांची एकूण गुंतवणूक बरोबर ह्या तिघांची बेरीज करूया. 4,000 अधिक 22,500 अधिक 10,540. बघा इथं उभी बेरीज करून दाखवते तुम्हाला. 10,540 अधिक 22,500 आणि अधिक 4,000. 0 0 4 अशी 4, 5 5 10 0, हातचाला 1, 4, 4 आणि 2 8, 4 आणि 2 6 आणि हातचा 1 7 आणि इथं 3, 37,040. एकूण गुंतवणूक किती झाली त्यांची? 37,040 रुपये. बघा आपला पुढचा प्रश्न आहे. श्रीमती देशपांडे यांनी 20 रुपये गुंतवणूक करून 5 रुपये दर्शनी किमतीचे 20 शेअर्स 20 रुपये अधिमूल्य देऊन खरेदी केले, तर त्यांनी एकूण किती शेअर्स खरेदी केले? दर्शनी किंमत बरोबर रुपये 5. अधिमूल्य किती रुपये दिलं आहे त्यांनी? 20 रुपये. अधिमूल्य बरोबर रुपये 20. मग आता आधी बाजारभाव काढून घेऊया. बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. दर्शनी किंमत किती आहे? 5. 5 अधिक 20, 20 आणि 5 25. बाजारभाव किती झाला? 25 रुपये. म्हणजे एक शेअर्स 25 रुपये गुंतवलं की त्यांना काय मिळतं? 1 शेअर्स मिळतं. आपल्याला काय काढायला सांगितलं आहे? शेअर्सची एकूण संख्या. शेअर्सची एकूण संख्या बरोबर एकूण गुंतवणूक भागिले बाजारभाव. मग एकूण गुंतवणूक किती आहे? 20,000 रुपये भागिले 25. 25 एके 25, 25 8 200 आणि वरचे किती? 2 शून्य म्हणजे 800. मग शेअर्सची एकूण संख्या किती झाली? 800. मग श्रीमती देशपांडे यांनी यांना किती शेअर्स मिळतील? 800 शेअर्स मिळतील. बघा आपला पुढचा प्रश्न आहे. श्री शांतीलाल यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे 150 शेअर्स 120 रुपये या बाजारभावाने खरेदी केले. नंतर 60% लाभांश कंपनीने दिला, तर गुंतवणुकीवरील परताव्याचा दर किती? मग इथं दर्शनी किंमत बरोबर 100 रुपये. दर्शनी किंमत किती आहे? 100 रुपये. बाजारभाव बरोबर रुपये 120 आणि लाभांशाचा दर दिला आहे त्यांनी. दर बरोबर 7%. म्हणजेच 120 रुपये गुंतवले की त्याच्यावर किती टक्के लाभांश मिळतो? 7 रुपये. म्हणजेच रुपये 120 वर 7% लाभांश मिळाला. मग परताव्याचा दर बरोबर
एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक. गुणिले 100. मग एकूण लाभांश किती टक्के? 7%. एकूण गुंतवणूक किती केली होती त्यांनी? 120 रुपये गुणिले 100. बघा ह्या शून्याला हा शून्य गेला. 7 70. 70 भागिले 12. बघा आता 70ने 12ला भाग लावायला. 12 एके 12. 12 पंचे 60. उरले 10 पॉईंट. 100 झाले. 12च्या पाड्यात 100ची आधी संख्या. 12 अट्टी 96. उरले 4. 40 झाले. 12 त्रिक 36. पुढं आपलं जेवढं उत्तर येईल ते येईल. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 5.83%. म्हणून श्री शांतीलाल यांच्या गुंतवणुकीवरील परताव्याचा दर 5.83% आहे. बघा पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती गुंतवणूक फायदेशीर आहे? दोन्ही कंपनीच्या शेअर्सची दर्शनी किंमत समान आहे. कंपनी ए साठी बाजारभाव 80 रुपये असून लाभांश 16% आणि कंपनी बी साठी बाजारभाव 120 असून लाभांश किती आहे? 20% आहे. तर आपल्याला कोणाची गुंतवणूक अधिक फायदेशीर आहे असे ठरवायचं आहे. मग दोन्ही कंपन्यांची शेअर्सची संख्या व शेअर्सची किंमत रुपये 100 आहे असे मानू. आता कंपनी एचा बाजारभाव किती आहे? कंपनी एचं काढूया. कंपनी एचा बाजारभाव 80 रुपये आहे. मग कंपनी एला कंपनी एची शेअर्सची संख्या बरोबर एकूण गुंतवणूक भागिले बाजारभाव भागिले बाजारभाव. एकूण गुंतवणूक किती होती? 100 रुपये आपण मानले. बाजारभाव किती? 80. शून्याला शून्य गेला. 10 आणि 8ला 2 ने भाग. 2 पंचे 10. 2 चौक 8. म्हणजे शेअर्सची संख्या किती आहे? 5/4 आहे. मग आपण लाभांश काढून घेऊया. 5/4 शेअर्सवरील लाभांश बरोबर 5/4 गुणिले किती टक्के लाभांश दिला होता? 16%. 4 एके 4. 4 चौक 16. 5 चौक 20. मग कंपनी एचा लाभांश किती आहे? 20%. म्हणून कंपनी एला 20 रुपये 20 लाभांश मिळेल. आता याचप्रमाणे कंपनी बीचं काढूया. कंपनी बीचा बाजारभाव किती आहे? 120. कंपनी बीचा बाजारभाव रुपये 20 आहे. मग कंपनी बीची शेअर्सची संख्या कंपनी बीच्या शेअर्सची संख्या बरोबर एकूण गुंतवणूक भागिले बाजारभाव एकूण गुंतवणूक भागिले बाजारभाव. मग त्यांनी एकूण किती रुपये गुंतवले होते? 100 रुपये. आपण वरती मानलं आणि बाजारभाव किती होता? 120. शून्याला शून्य गेला. 10 आणि 12. पुन्हा 2च्या पाड्यात. 2 पंचे 10. 2 सक्क
12. मग शेअर्सची संख्या किती आली? 5/6. मग 5/6 शेअर्सवरील लाभांश. लाभांश बरोबर 5/6 गुणिले त्यांनी किती टक्के लाभांश दिला होता? 20%. बघा आता भागाकार करूया. 6 बेंदा आहे 20, 5 आहे 50/3, 3 एके 3, 3 एके 3, उरले 2, 20 झाले, 3 सक 18 पॉईंट दिला, पुन्हा 2 उरले 20 झाले, 3 सक 18, 3 सक 18 म्हणजे उत्तर आलं 16.66% किंवा रुपये 16.66. मग कोणत्या कंपनीचा? आता कंपनी बीला रुपये 16.66 काय मिळाला? लाभांश मिळाला. बघा कंपनीला 20 रुपये मिळाले होते, कंपनी बीला 16.66 म्हणजेच कोणाची गुंतवणूक अधिक फायदेशीर आहे? कंपनी एची. म्हणून कंपनी एची गुंतवणूक अधिक फायदेशीर आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.